गर्व, अहंकार, मी आणि माझे हे एवढं धर्मी मातेजवळ नाही, नाहीतर सर्वच आहे. आणि म्हणून ते सर्व काही पूजले जातात. पाण्याचीही पूजा होते, भूमीचीही पूजा होते. पाणी म्हणजे गंगा. गंगा काय करते की आपलं पाप नष्ट करते. शशी म्हणजे चंद्र. चंद्र काय करतो? आपला ताप नष्ट करतो. आणि अभिशाप कोण नष्ट करतो? कल्पवृक्ष जो आहे ना, तो अभिशाप नष्ट करतो. परंतु पाप, ताप आणि शाप तिन्ही एकाच वेळेला मर्दन करण्याचं सामर्थ्य कुठं असेल तर ते आचार्यांच्या जवळ असतं आणि गुरूंच्या जवळ असतं. आणि म्हणून क्षेत्र श्रीशैलमध्ये मुनिपर्यंत अधिष्ठान असलं तरी देखील आज श्रीशैलमध्ये मल्लिकार्जुन नाही आहे, तर मंगसूरमध्ये मल्लिकार्जुन आहे सांगायला आनंद वाटतो. म्हणून मछली के बिना तालाब बेकार है, मछली के बिना तालाब बेकार है, अतिथियों के बिना आंगन बेकार है, अतिथियों के बिना आंगन बेकार है, पानी के बिना समुद्र बेकार है, पानी के बिना समुद्र बेकार है, पैसों के बिना पाकिट बेकार है, मल्लया के बिना मंसूरी बेकार है. समझिए कि सांगितलं जातं श्रीशैल शिखरम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. शिक्षण क्षेत्रामध्ये मल्लिकार्जुनाच्या शिरस्थानावर विराजमान असलेलं शिखराचं दर्शन केलं की तुम्हाला पुन्हा जन्मच नाही, म्हणजे मुक्ती मिळते. शिखराचं केंद्र कसं असेल तर त्या शिखराखाली असणाऱ्या साक्षात मल्लिकार्जुनाचं दर्शन केलं तर काय? साक्षात कैलास, साक्षात शिवच होता यात कळमात्र देखील शंका नाहीये. आणि म्हणून आतापर्यंत या स्टेजवर अनेकांचं कौतुकही झालं, अनेकांचा सत्कारही झाला. ते बघून काहींच्या मनामध्ये एक बात चुकते, अरे मी पण काहीतरी करायला पाहिजे होतो, म्हणजे माझा देखील सत्कार या स्टेजवर आचार्यांच्या हस्ते झाला असता. सांगा बरोबर काय आहे ते जाणून घ्या. त्या सगळं काय केलं पाहिजे ते चांगलं बांधलं पाहिजे. याच्या अगोदर गेलं नाही आहे, परंतु आता आम्ही घेणार आणि त्यांना सांगणार चिदानंद फक्त तुमची आम्हाला हात येऊ दे, आम्ही तन मन धनाने तुमच्या मागे आहोत अशी म्हणण्याची बुद्धी दयाघर पार्वती परमेश्वर तुम्हा सर्वांना देऊ. कारण येणाऱ्याचे हात हजारो दुबळी माती धुळीमुळे काही कमी पडलेलं नाही. जे आमच्या मनात नव्हतं ते देखील आपोआप येऊ लागलं. लक्ष्मी पण येऊ लागली, सरस्वती पण येऊ लागली, अन्नपूर्णा येऊ लागली. काय कमी आहे? दुसरं श्रीशैल म्हणजे मंसूर येऊन बसलेला आहे. मंसूरी सांगायला फार आनंद वाटतोय. मूर्ती बघितल्या बरं काय अंतःकरण भरून येतं, आता तर धावून येतं. म्हणून मला सांगायचं आहे, खरोखर जे सर्व काही सर्वस्व परमेश्वराला अर्पण करतात ना, त्यांना परमेश्वर अर्पण करतो. लक्षात घ्या, गेली 6 वर्ष अशोकांना आपल्याला अनुदान करतात. तिथं अन्नपूर्णा कार्यक्रमास करणार. ज्यांनी स्थिर झालं त्यांच्या प्रपंचाला स्थिरपणाने घट्ट आधार देणार. ज्यांनी केलं बरं का, त्याची परत मंदिर कसं करत सांगता
लक्षात घ्या यात तुमचा